घारगाव हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल वायर याच्या चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ यांनी खूप प्रयत्नांती एक 3 चोरांची टोळी पकडलेली आहे. त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 NC त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकवर झालेला आहे. आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे. यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्याने पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी. असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतबांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाही. तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये. अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले तर कोणाची गय केली जाणार नाही. 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल. आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत या 3 आरोपींचा पेशावर आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील.